लग्नाच्या पहिल्या रात्री नवरी गेली खोलीत तेव्हा नवरदेव खुश झाला। पुढे पहिल्याच रात्री असं काय घडलं, पती बेशुद्ध झाला। लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो जो कधीही विसरला जात नाही। कधी कधी अशा घटना घडत असतात ज्याची कोणीही कल्पना केलेली नसते। असंच या तरुणासोबत लग्नाच्या पहिल्या रात्री घडलंय। असं काय घडलं आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। पहिल्या पत्नीचं 9 वर्षापूर्वी निधन झालं होतं। हे नवरदेवाचं दुसरं लग्न होतं। दुसरं लग्न जुळत नव्हतं तेव्हा नातेवाईकांनी कसं बसत तरी हे लग्न जुळलं होतं। त्या तरुणीसोबत लग्न जुळवताना तिच्यासोबत असणारा व्यक्ती तिचा भाऊ असल्याचं त्याला आधी सांगितलं होतं। मग काय लग्न ठरलं, मंदिरात जाऊन लग्न केलं, तिच्या सासरच्या घरी आपल्या भावाला सोबत देखील नेलं। पुढे रात्री नववधूनं प्रेमानं छान स्वयंपाक देखील केला, छान जेवण देखील बनवलं आणि सासरच्या मंडळींना जेवण दिलं। जेवण झाल्यानंतर मात्र सर्वजण आपापल्या खोलीमध्ये जाऊन झोपी गेले। पती आपल्या खोलीत जाऊन आपल्या पत्नीची वाट पाहू लागला। थोड्याच वेळात पत्नी खोलीत येते हे पाहून नवरदेव खुश होतो, पण तितक्यात काही क्षणातच पती हा बेशुद्ध पडतो। कारण नववधूने स्वयंपाक बनवताना जेवण दिलेले सर्व कुटुंबातील लोक हे बेशुद्ध पडले होते। पती देखील बेशुद्ध पडताच पत्नीने व तिच्या भावाने सर्व दागिने आणि रोख रक्कम घेऊन तिथून धूम ठोकली। पुढे पती हा शुद्धीवर आल्यावर त्याला खोलीतील सामान विखुरलेले दिसले। त्याने लगेच ताबडतोब पोलिसांना ही बातमी दिली। पोलीस आणि पती तिचा शोध घेऊ लागले आणि शोध घेत गाडीची वाट पाहत बसलेल्या पत्नी व भावापर्यंत पोहोचले। त्यांना तिथे दोघांना अटक देखील करण्यात आली। पोलिसांनी पकडलेल्या पत्नीने मात्र खळबळजनक खुलासा केला, ज्यामध्ये तिने 2दा लग्न केल्याचं कबूल केलं आहे आणि पहिल्या पतीपासून 2 मुले असल्याचं देखील म्हटलं आहे। ती ऑर्केस्ट्रामध्ये काम करायची। पुढे दोघेही टोळीत सामील झाले। पती हा तिचा भाऊ म्हणून तिच्यासोबत राहायचा। अशा अनेक लोकांना फसवून पसार व्हायचे। या टोळीमध्ये 16 महिलांचा समावेश होता। मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी आताच या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा।